आजचा शेतकरी म्हणजे संघर्षाचं जिवंत रूप. पहाटेपासून रात्रीपर्यंत त्याच्या वेल जमिनीवर, पण त्याच्या मेहनतीला भाव मात्र बाजारात मिळत नाही. पाऊस अनियमित, खर्च वाढलेले, खत बियाणं औषधं वीज सगळं महाग, पण पिकाला मिळणारा दर मात्र साच. खर्चाचं ओझं खांद्यावर आणि आश्वासनं कागदावर. निसर्गाची अनिश्चितता, सरकारी योजनेतील विलंब आणि बाजारातील दलाली या तिसऱ्या तिन्ही आघाड्यांवर तो रोज लढतो. तरीही त्याला थकवा नसतो, कारण त्याला माहीत आहे त्याच्या हातात देशाचं म्हणणं आहे. आजचा शेतकरी कठीण परिस्थितीतही उभा आहे. त्याच्या कष्टावर आपण जगतो आणि म्हणूनच त्याची चिंता ही फक्त त्याची नाही, ती देशाची आहे. शेतकरी जगला तर देश जगतो. म्हणून आज गरज आहे त्याला आधार देण्याची, भावनेने नाही, प्रामाणिक धोरणांनी आणि प्रत्यक्ष उपायांनी. शेतकरी मजबूत झाला की भारत आपोआप मजबूत होईल.